हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पार्शियल फ्रॅक्शनचा हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. प्रॉब्लेम असा आहे, रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स x² - x + 3 डिवायडेड बाय x - 2 इंटू x² + 1. प्रॉब्लेमला सुरुवात करण्यापूर्वी हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा हे कशावरून समजतं, डिनॉमिनेटर ऑब्झर्व करावा लागतो. डिनॉमिनेटरला बघा कोणत्या टाईपचे फॅक्टर्स आहेत. पहिला फॅक्टर आहे लिनियर फॅक्टर, कारण x⁻1 आहे त्यामुळे पहिला फॅक्टर लिनियर आहे. आणि दुसरा x² + 1 आहे. मायनस असतं तर आपल्याला त्याचे अजून फॅक्टर्स करता आले असते, पण प्लस असल्यामुळं याचे परत फॅक्टर पडत नाहीत. त्यामुळे हा क्वाड्रेटिक फॅक्टर आहे तसा राहणार आहे. त्यामुळं कोणत्या टाईपचा डिनॉमिनेटर आहे, एक लिनियर फॅक्टर आहे आणि दुसरा क्वाड्रेटिक फॅक्टर आहे. मग अशा टाईपचा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा, इकडची बाजू आहे तशीच x² - x + 3 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला x - 2 इंटू x² + 1 इज इक्वल टू 3 कॉन्स्टंट येणार. पहिला कॉन्स्टंट डिवायडेड बाय लिनियर फॅक्टर x - 2 प्लस क्वाड्रेटिकसाठी 2 फॅक्टर bx + c डिवायडेड बाय क्वाड्रेटिक फॅक्टर x² + 1. अशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे. आता यातला आपल्याला a, b आणि c च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. त्या कशा करायच्या, त्यासाठी LCM घेऊया. म्हणजे या डिनॉमिनेटरने इकडे मल्टिप्लाय करायचं, या डिनॉमिनेटरने याला मल्टिप्लाय करायचं आणि खाली दोन्ही डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. तर इकडची बाजू आहे तशीच x² - x + 3 डिवायडेड बाय हे x - 2 इंटू x² + 1 इज इक्वल टू एला या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं x² + 1 प्लस bx + c ला ब्रॅकेट टाकायचं आणि त्या ब्रॅकेटला हे x - 2 मल्टिप्लाय करायचं डिवायडेड बाय खाली दोन्ही डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन x - 2 इंटू x² + 1. याला हे डिनॉमिनेटर कॅन्सल होते कारण दोन्हीकडे डिनॉमिनेटर सेम आहे. मग राहिलं फक्त न्यूमरेटर x² - x + 3 इज इक्वल टू a इंटू x² + 1 प्लस ब्रॅकेटमध्ये bx + c इंटू x - 2. हे इक्वेशन आपल्याला मिळालं. आता आपल्याला काढायचं आहे काय, a, b आणि c. मग त्यासाठी काय पुट करायचं, पहिल्यांदा a काढायचं आहे. मग हे 0 झालं पाहिजे. मग हे जर हा ब्रॅकेट 0 पुट केला तर हे सगळं 0 होईल. मग x - 2 इज इक्वल टू 0 पुट करा. म्हणजे x इज इक्वल टू काय येईल, हे -2 इकडे आले की +2 म्हणजे x इज इक्वल टू +2 पुट करायचं. या दोन व्हॅल्यू तर पुट करूया. xच्या जागेवर 2 टाकायचं आहे. 2चा स्क्वेअर 4 मायनस एक्सच्या जागेवर 2 प्लस 3 आहे तसंच इज इक्वल टू a इंटू एक्सचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर 4 आणि प्लस हे 1. आता पुढं x - 2 आहे 0, हे 0 पुट केलं. 0 इंटू हा ब्रॅकेट म्हणजे पूर्ण 0 होईल, त्यामुळे पुढचं लिहित नाही मी. हे सॉल्व करूया. 4 - 2 किती येणार, +2 प्लस 2 प्लस 3 प्लस 5 इज इक्वल टू a इंटू हे 4 + 1 5. हे 5 इकडे डिवाइड झालं की a इज इक्वल टू काय होईल, 5/5 म्हणजेच a इज इक्वल टू 1. आता क्वाड्रेटिक फॅक्टर असेल तर b पहिल्यांदा निघत नाही, c पहिल्यांदा निघतो. मग त्यासाठी x इज इक्वल टू b0 करायचा पहिल्यांदा. b0 करायला x0 पुट करावं लागेल. मग x सरळ 0 पुट करायचं आणि a ची व्हॅल्यू इथं आली 1. या दोन व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करा, c निघते. मग x² म्हणजे 0चा स्क्वेअर 0 मायनस एक्सच्या जागेवर 0 प्लस 3 आहे तसंच इज इक्वल टू एच्या जागेवर 1, a 1 आले इंटू x² म्हणजे 0चा स्क्वेअर 0 0 + 1 1 आणि प्लस या ब्रॅकेटमध्ये b इंटू 0 0 होणार प्लस c 0 + c c होणार आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 0 - 2 -2 म्हणजे हे काय येईल आता 0 - 0 0 0 + 3 3 इज इक्वल टू 1 इंटू 1 1 होणार आणि प्लस c इंटू -2 -2c होणार -2c. -2c इकडे आणतो मी आणि 3 तिकडे नेतो. -2c इकडे आणले की +2c होईल. बघा +2c इज इक्वल टू +2c इकडे आणलं, हे 3 इकडे घेतलं की मायनस होईल म्हणजे 1 - 3 1 - 3 म्हणजे 2c इज इक्वल टू आलं 1 - 3 -2 म्हणजे c इज इक्वल टू -2/2 म्हणजे c इज इक्वल टू -1 आहे. राईट -1. आता राहिलं फक्त b. मग त्यासाठी सरळ 1 पुट करून टाका एक्सच्या जागेवर. पुट x इज इक्वल टू इथं लिहितो वर मी, पुट
एक्स इज इक्वल टू 1 आणि एची व्हॅल्यू आली 1 आणि सीची व्हॅल्यू आली -1. या 3 व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करूया आपण. सो एक्सची व्हॅल्यू किती आहे 1. 1चा स्क्वेअर 1 मायनस हे 1. 1चा स्क्वेअर 1 -1 आणि +3 आहे तसंच. हे +3 आहे तसंच. इज इक्वल टू एची व्हॅल्यू किती आहे 1 इंटू एक्सची व्हॅल्यू आहे 1. 1चा स्क्वेअर 1 +1 1 + 1 2 प्लस बी आहे तसंच ते आपल्याला फाइंड करायचं आहे. बी इंटू 1 एक्सची व्हॅल्यू 1 आहे. बी इंटू 1 काय होणार बीच प्लस सीची व्हॅल्यू किती आली -1 म्हणजे बी -1 येणार. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्सची व्हॅल्यू 1 आहे. 1 - 2 किती येणार 1 - 2 -1 हे आता सॉल्व्ह करूया. 1 - 1 0 0 + 3 3 येणार इज इक्वल टू 1 × 2 2 होणार प्लस ह्या -1 आतमध्ये मल्टिप्लाय करू. -1 × बी -बी येणार आणि -1 × -1 +1 येणार राईट. मग इकडं 3 आहे इज इक्वल टू 2 + 1 3 येणार -बी. हे -बी इकडे घेतो मी म्हणजे +बी होईल. 3 + बी इज इक्वल टू 3. हे 3 इकडे घेतो म्हणजे मायनस होईल. बी इज इक्वल टू 3 - 3 म्हणजे बी इज इक्वल टू आलं 0. बघा बी 0 आले तरी पण त्यासाठी एवढं सगळं करायला लागतं राईट. आता तिन्ही कॉन्स्टंट आपल्याला मिळाले. ए 1 आला, बी 0 आला आणि सी -1 आला. त्या व्हॅल्यू आपण इथं पुट करूया. इकडची बाजू आहे तशीच x² -x + 3 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला x - 2 इंटू x² + 1 इज इक्वल टू एची व्हॅल्यू किती आहे 1 डिवायडेड बाय x - 2 प्लस बीची व्हॅल्यू किती आहे 0 इंटू एक्स काय येणार 0च प्लस सीची व्हॅल्यू आहे -1. 0 प्लस सी हे 0 होणार प्लस सीची व्हॅल्यू -1 आहे. -1 पुट केली डिवायडेड बाय फॅक्टर आहे तसाच x² + 1. म्हणजे अशा पद्धतीनं आपण कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन आपल्याला दिला होता त्याचा आपण असं सिम्पल पार्शियल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन केलं. थँक्यू.